हे बघा मी आलो सांगतो चालू। कोल्हापूरचे रस्ते आणि कोल्हापूर बदनाम व्हायची कारण ही अनेक आहेत, परंतु आता हा विषय महाराष्ट्रापुरता न राहता देशभरात हा विषय रस्त्याचा पोहोचलेला आहे की कोल्हापूरचे रस्ते खराब आहेत, कोल्हापूर बदनाम झालेला आहे। कोल्हापूरकर अनेक आंदोलन करतायत, अनेक पक्ष रस्त्यावर उतरतायत। आम्ही तर अनेक वेळा आमच्या पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन केले, अनेक वेळा निवेदन दिली, परंतु प्रशासक मुरदार प्रशासन हे गप्प बसलेलं आहे। कारण ठेकेदार, लोकप्रतिनिधी आणि काही प्रशासनातील मंडळी याचं लागेबंद, भ्रष्ट लागेबंद असल्या कारणाने रस्ते आम्हाला चांगले मिळत नाही। 100 कोटी रस्ते करणार, 400 कोटी रस्ते करणार। आता जर बघायला कोल्हापुरात बघितलं तर कुठलाही रस्ता एक सुद्धा चांगला नाही। दुर्दैवाने एक सांगायला लागेल, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब ज्या ठिकाणी कार्यक्रम येणार होते आदल्या दिवशी रस्ता केला आणि जवळजवळ मुंबईत पोहोचतोपर्यंत त्या रस्त्याची वाट लागलेली आहे। अशा पद्धतीने काम करणार असाल तर जनतेचा पैसा वाया जातोय, आमच्या खिशातला आमच्या टॅक्सचा पैसा वाया जातोय। प्रशासक मॅडम नुसते इशारे देऊ नका, तुम्ही कारवाई करा, या ठेकेदारावर कारवाई करा, ब्लॅकलिस्ट करा, गुन्हे दाखल करा। 100 कोटी रस्त्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या, 400 कोटी परत पालकमंत्र्यांनी घोषणा केली। आज या निवडणुका तोंडावर असल्या नुसत्या घोषणा होत आहेत आणि कोल्हापूरकर जे हाल जे चालत ते थांबत नाहीत। त्याला पूर्णपणे भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे, त्या किडीमुळे कोल्हापूरकरांचं मोठं नुकसान होलं आहे।